ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला केला आणि ज्यामध्ये धावपट्टी, हँगर आणि इमारतींचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। यामध्ये सुक्कूर, नूर खान, सरगोधा, भोलारी, जाकोबाबाद आणि रहीम यार खान एअरबेसचा समावेश आहे। मॅक्सार टेक्नॉलॉजीने सॅटेलाइट फोटो घेतलेले आहेत। भारताचं यशही यामुळे आता उघड झालेलं आहे। तर पाकिस्तानमधले जे जे एअरबेस होते ते प्रत्येक एअरबेस आपण इथं आता पाहूयात आणि त्याचं नुकसान किती झालेलं आहे, हे एअरबेस किती महत्त्वाचे होते ते देखील पाहूयात। हा आपण बघतोय पहिला एअरबेस आहे सुक्कर एअरबेस। हल्ल्याच्या आधीची दृश्य आणि हल्ल्यानंतरची दृश्य, नुकसान आपण सहज बघू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे। तर दुसरा एअरबेस आहे तर आपण बघतोय यावेळेस सुक्कूर एअरबेस सिंध प्रांतातला कराची जवळचं एक महत्त्वाचं तळ म्हणून या एअरबेसकडे पाहिले जातं। राजस्थान गुजरात सीमेवर हवाई टेहाळणी करण्यासाठी या एअरबेसचा वापर करण्यात आला होता। तर राजस्थान गुजरात सीमेवर हवाई टेहाळणीसाठी याचा वापर होत होता। आणि आता दुसरा आहे नूर खान एअरबेस। हल्ल्याच्या आधीची दृश्य आपण इथं बघतोय आणि हल्ल्यानंतरची दृश्य। हल्ल्यानंतर इथं विध्वंस पाहायला मिळालेला आहे, सगळं काही नष्ट झालेलं आहे हे स्पष्ट होत आहे। आणि हा जो एअरबेस आहे तो का महत्त्वाचा होता पाखाड्यांसाठी ते देखील आपण पाहूयात। तर या एअरबेसचा वायुसेनेचा प्रमुख एअरबेस होता हा नूर खान एअरबेस। रावळपिंडीमधला लढाऊ विमानं, ड्रोन आणि हवाई संरक्षण यंत्रणा याच एअरबेसवर तैनात होती। इस्लामाबाद पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर हा एअरबेस आहे। तर यानंतर वळूया पुढील एअरबेसकडे। सरगोधा एअरबेस जो आहे त्याची दृश्य आपण बघतोय। धावपट्टीला किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ते आपण बघतोय। अक्षरशः खड्डे पडलेले धावपट्टीला। हल्ल्या आधीचं दृश्य, हल्ल्यानंतरचं दृश्य तुमच्या समोर स्पष्ट आहे। आपण बघतोय कशा पद्धतीनं भारताच्या या जाबाज सैनिकांनी या धावपट्टीचं कसं नुकसान केलेलं आहे, एअरबेसचं नुकसान केलेलं आहे। सरगोधा एक्सप्रेस जो आहे तो का महत्त्वाचा होता ते देखील पाहूया। पंजाब प्रांतातील हवाई दलाचं प्रमुख तळ होता हा एअरबेस। लढाऊ विमानं आणि अण्वस्त्रासाठी देखील या एअरबेसचा वापर होऊ शकला असता। 1965 आणि 1971च्या युद्धामध्ये याच एअरबेसनं महत्त्वाची भूमिका बजावली होती। आणि त्यानंतर दुसरा चौथा एअरबेस जो आहे तो आहे भोलारी एअरबेस। पाकिस्तान मधला भोलारी एक्सप्रेस एअरबेस हल्ल्याच्या आधी आपण इथं स्पष्ट बघू शकतोय कशा पद्धतीनं या ठिकाणी चकाचक होती आणि हल्ल्यानंतर मात्र इथं विध्वंस पाहायला मिळतोय। या दृश्यांमध्ये हा एअरबेस पूर्णपणे नष्ट झालेला आहे, इमारतीचं नुकसान झालेलं आहे इथं स्पष्ट दिसतंय। आणि हा एअरबेस जो आहे तो का महत्त्वाचा होता ते देखील पाहूयात। तर आपण बघतोय पाकिस्तानचे नवीन एअरबेस होतं हे 2017 पासूनच कार्यरत होतं। करोडो रुपये या पाकिस्तानने या एअरबेससाठी खर्च केले होते, ते पाण्यात गेलेले आहेत। एअर स्ट्राईकच्या वेळेस वायुसेनेचं F-16, J-17 लढाऊ विमानं ही इथं आणण्यात आली होती आणि स्क्वाड्रन लीडर उस्मान युसुफसह 50हून अधिक जवान जे भारतामध्ये दहशतवादी पाठवण्यासाठी काम करत होते ते इथंच ठार झालेले आहेत, इथंच चिरडले गेलेले आहेत। तर याच भोलारी एअरबेसमध्ये ज्यामध्ये वायुसेनेचे 4 जवान जे आहेत ते देखील मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांचे। त्यामुळे हा एअरबेस जो आहे तो देखील महत्त्वाचा होता। यानंतर पुढील एअरबेस कोणता आहे तो आपण बघूयात। जाकोबाबाद एअरबेस हा अतिशय महत्त्वाचा। याच एअरबेसवर पाकिस्तान्यांना गर्व होतं। हल्ल्याआधी कसं होतं आपण बघतोय आणि हल्ल्यानंतर विध्वंस इथं पाहायला मिळतोय, स्पष्ट दिसतंय। इथं काहीही लपवलेलं नाहीये, कोणताच फोटो फोटोशॉपमध्ये एडिट केलेला नाहीये। हे सगळे फोटो आपल्या समोर यावेळेस आलेले आहेत। जाकोबाबाद एअरबेसमध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी भारतीयानं आपलं शस्त्र सामर्थ्य जे आहे ते दाखवलेलं आहे। सिंध प्रांतातला जाकोबाबाद हा एअरबेस आहे आणि हा पाकिस्तानसाठी महत्त्वाचा होता। पाकिस्तानच्या संरक्षणासाठी या एअरबेसची एक महत्त्वाची भूमिका होती असं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। परंतु आज मात्र तिथं विध्वंस आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी, खात्मा केलेल्या अतिरेक्यांकडून शस्त्र जप्त करण्यात आलेली आहेत। AK-47 मॅगझिन, हँड ग्रेनेड जे आहेत ते देखील जप्त झालेले आहेत। या अतिरेक्यांकडे आधार कार्ड आणि पैसेही सापडलेले आहेत। भारतीय पैसे आणि भारताचं आधार कार्ड या अतिरेक्यांकडे सापडलेलं आहे। 3 अतिरेक्यांचा काल शोपियानमध्ये खात्मा करण्यात आला होता। त्यांना यमसदनी भारताच्या सैनिकांनी पाठवलं होतं आणि त्यानंतर AK-47 मॅगझिन, हँड ग्रेनेड त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहेत। या अतिरेक्यांकडे आपल्याला पुरावा म्हणून जे आधार कार्ड वापरलं जातं ते आधार कार्ड सापडलेलं आहे। तसंच भारतीय पैसे जे आहेत ते देखील या अतिरेक्यांकडे यावेळेस सापडलेले आहेत। त्यामुळे हे अतिरेकी जे आहेत ते इथं आले आणि त्यानंतर त्यांच्याकडे
हे पैसे कसे आले किंवा हे आधार कार्ड त्यांना कोणी बनवून दिलं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चीननं केलेला आहे. चीनच्या या कुरापतीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं सडेतोड उत्तर दिलंय. नाव बदललं तरी वास्तव बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं उत्तर परराष्ट्र मंत्रालयानं दिलेलं आहे. तर आपण बघतोय यावेळेस चीननं पुन्हा आता खोडी काढायला सुरुवात केलेली आहे भारताची. अरुणाचल प्रदेशमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची नावं बदलण्याचा डाव या चीन्यांनी आखलेला आहे. अरुणाचल प्रदेशातील नावं बदलण्याचा चीनचा प्रयत्न हा हास्यास्पद आहे. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. चीननं केलेल्या नामकरणानं हे सत्य बदलणार नाही. परराष्ट्र मंत्रालयानं त्यांना सुनावलेलं आहे. आम्ही आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार असे प्रयत्न धुडकावून लावतो असं देखील स्पष्ट केलेलं आहे. तर चीन नंतर आता तुर्की भारताच्या निशाण्यावर आलेला आहे. तुर्कीचा प्रसार करणारं TRT वर्ल्ड हे ट्विटर अकाउंट भारतानं बंद केलंय. आज सकाळपासूनच चीनचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या ट्विटर अकाउंटला भारतानं बंदी घातलेली आहे. तुर्कीचा प्रसार करणारं TRT वर्ल्ड जे आहे त्याचं ट्विटर अकाउंट आज बंद झालेलं आहे. तर युद्ध काळात पाकिस्तानला मदत करणं आता तुर्कीला भारी पडणार आहे. यावेळेस आपण बघतोय की उदयपूरमध्ये मार्बल जे आहे त्या मार्बलच्या व्यापाऱ्यांनी तुर्कीवरून मार्बल मागवणं बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उदयपूर हे आशियातील सर्वात मोठं मार्बल व्यापार केंद्र मानलं जातं. जोपर्यंत तुर्की पाकिस्तानला पाठिंबा देत राहील तोपर्यंत त्यांच्याशी व्यापार केला जाणार नाही अशी भूमिका या व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे. भारतात आयात होणाऱ्या एकूण संगमरवरीपैकी सुमारे 70% जे आहे ते तुर्कीमधून येतं. त्यामुळे आता तुर्कीशी व्यवहार थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळत आहे. ये अभी जो हालत चल रहे हैं पाकिस्तान और भारत के युद्ध छिड़ा हुआ है उसमें ओपनली टर्की ने पाकिस्तान को सपोर्ट किया. तो हमारे मार्बल प्रोसेसर समिति के सभी सदस्यों ने हमने निर्णय लिया कि जो टर्की से माल इंपोर्ट हो रहा है, जो टोटल इंपोर्ट का करीब 18 लाख टन का जो इंपोर्ट पूरे भारत में होता है पूरे साल भर का, उसमें 70% टर्की से हो रहा है. तो उसका हमने तुरंत कार्रवाई से आयात पर प्रतिबंध का निर्णय लिया है स्वेच्छा से. और गवर्नमेंट से भी हम चाहते हैं कि वो तुरंत प्रभाव से जो टर्की से इंपोर्ट माल हो रहा है उस पर प्रतिबंध लगा देवे. तर एकीकडे पर्यटकांनी देखील आता तुर्की आणि अझरबैजानला जायचं नाही ठरवलेलं आहे आणि आता आपण बघतोय हा व्यापार जो आहे तुर्कीचा तो देखील थांबणार आहे. कारण तुर्कीचंच 70% मार्बल जे आहे ते भारतात आयात होतं. आणि एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय यावेळेस पाकिस्तानला साथ देणं तुर्कीला चांगलंच महागात पडलेलं आहे. भारताकडून बायकॉट तुर्की आणि अझरबैजान हे कॅम्पेन चालवण्यात येत आहे. त्यामुळे अझरबैजान तुर्कीच्या पर्यटनाला मोठा फटका बसणार आहे. 70% पेक्षा अधिक लोक भारतातून तिथं जातात. पाकला पाठिंबा दिला होता तुर्की आणि अझरबैजाननं आणि आता मात्र देशप्रेमी भारतीयांनी मात्र तुर्की आणि अझरबैजानला जाणं नाकारलेलं आहे. बायकॉट तुर्की आणि बायकॉट अझरबैजान हे कॅम्पेन सुरू झालेलं आहे. तुर्कियों को लेके और चीन के लेके उनके जो वेपन्स वगैरह को लेके जो डिफेंस की ब्रीफिंग में भी खुलासा किया गया. तो मैं कहूँगा कि आप जो वहाँ पर बताया गया बात उस पर ध्यान केंद्रित करें. जहाँ तक हम लोग का सवाल है, हम लोग ने बताया कि हम लोगों ने इन गतिविधियों को नोट किया है. तर भारतातून खरं तर मोठ्या प्रमाणात जे ते पर्यटक हे तुर्की आणि अझरबैजानला जातात त्या संदर्भात आपण महत्त्वाचे जे आहेत ते अपडेट आपण बघतोय की पाकिस्तानला पाठिंबा आणि तुर्कीला आता हा महागात पडलाय. कारण दरवर्षी 3 लाख भारतीय पर्यटनासाठी म्हणून तुर्कीला जातात आणि आता हे भारतीय देश सेवेसाठी देशप्रेमासाठी जाणार नाहीत असा विश्वास आहे. तुर्की अझरबैजानमध्ये 70% पर्यटक जे आहेत ते आपल्या भारतातले आहेत आणि हेच तुर्कीवाले जे ते पाकिस्तानला मदत करतायत. त्यामुळे अर्थातच पर्यटक संतापलेले आहेत. भारतावर हल्ल्यासाठी तुर्कीकडून पाकला ड्रोनची मदत करण्यात आली होती आणि आपण बघतोय तुर्कीचं वर्तन हे भारतीयांना अजिबात आवडलेलं नाहीये. जिथं आपण पर्यटनासाठी जातो, जिथं आपण पैसे खर्च करतो तेच पैसे आपल्या विरुद्ध वापरले जात आहेत. भारतीयांकडून बायकॉट तुर्की आणि अझरबैजान हे कॅम्पेन आता चालवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता
अझरबैजान आणि तुर्कीला पर्यटक जाणार नाही असं पर्यटकांनी ठरवलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी, खासदार कंगना रनौत जी आहे ती ट्रोल झालेली आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, खासदार कंगना रनौत यांना ट्रोल करण्यात आलेलं आहे। रील्ससाठी पाकिस्तानी गाणं वापरल्यामुळे कंगना रनौत ट्रोल झालेली आहे। एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय, खासदार आहेत कंगना रनौत आणि भाजपच्या खासदार आहेत आणि आपलं रील बनवण्यासाठी त्यांनी चक्क पाकिस्तानी गाणं वापरलं आणि त्यामुळे आपण बघतोय की त्यांच्यावर आता टीकेचा भडीमार होतोय, ट्रोल करण्यात येत आहे। रीलसाठी भारतीय गाणी नव्हती का असा प्रश्न यावेळेस ट्विटरवर विचारला जातोय। अनेक ट्विट या ठिकाणी या रील नंतर समोर आलेली आहेत। तर पाकिस्तान हा आतंकिस्तान आहे आणि याचा आता आणखीन एक महत्त्वाचा पुरावा समोर आलेला आहे। आपली मुलं दहशतवादी असली तरी त्याचा अभिमान असल्याचा एक पाकिस्तानी बाप दावा करतोय। त्याची दोन्ही दहशतवादी मुलं भारतानं मुरित्केमध्ये केलेल्या स्ट्राईकमध्ये ठार झालेली आहेत, मात्र त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस आपल्याला मुलांचा अभिमान आहे असं हा बाप म्हणतोय। एवढंच नव्हे तर नारे तकबीर अल्लाहू अकबरच्या घोषणा देखील तो देत होता। मेरे 2 बेटे शहीद हैं, इंशाअल्लाह मैनू फख्र है कि मेरे 2 बेटे शहीद हैं तो मेरे 5 बेटे और ने, इंशाअल्लाह मैं 5 बेटे इंशाअल्लाह रब दी राह दे दें। तर वळूया पुढील बातमीकडे। दहशतवाद्यांचा ऑल आउट खात्मा करण्यासाठी भारताने एक नवं मिशन हाती घेतलंय आणि त्या मिशनच्या सुरुवातीला भारताला मोठं यश मिळालं। त्यामुळे ऑपरेशन सिंदूर नंतरचं सुरू केलेलं ऑपरेशन केलर नेमकं काय पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमधून। ऑपरेशन सिंधूर नंतर ऑपरेशन केलर। जम्मू काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई। पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाइंडच्या साथीदाराचा खात्मा। पहलगाम हल्ल्यानंतर राबवलेल्या ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर आता भारतीय लष्करानं ऑपरेशन केलर सुरू केलंय। त्यामुळे पाकमधील दहशतवाद्यांचा भीतीनं थरकाप उडालाय। भारतीय लष्कर दहशतवाद्यांना शोधून शोधून ठेचतंय। अशातच जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्कर-ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। शाहिद अहमद कुट्टेय लष्कर-ए तोयबाचा ऑपरेटर। भाजप सरपंच हत्या प्रकरणात त्याचा सहभाग होता। कुलगाममध्ये टेरिटोरियल आर्मीच्या सैनिकाची त्यानं हत्या केली होती। शाहिद हा पहलगामचा मास्टरमाइंड हाशिम मुसाचा निकटवर्तीय होता। हारिस नसीर शोपियानमधल्या शुक्रू जंगलात हारिसचं एन्काउंटर करण्यात आलं। हारिस नसीर हा पुलवामामधील रहिवासी आहे। लष्कर-ए तोयबाचा तो दहशतवादी आहे। अदनान शफीदार लष्कर-ए तोयबा आणि TRFचा दहशतवादी। अदनान शफीदार हा शोपियान मधला रहिवासी आहे। हे ऑपरेशन केलर जे आहे ते तिथलं एक इलाका आहे किंवा क्षेत्र आहे जे शोपियाच्या पश्चिमेला सीमेच्या अलीकडे आहे। कारण शोपिया हे 1972पासनं इस्लामचं आणि आतंकवाद्यांचं मोठं केंद्र राहिलेलं आहे। त्यामुळे यांचे जे आका आहेत ते सगळे शोपियाच्या इलाक्यामध्ये असतात। दरम्यान जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे। तिथल्या हालचालींवर लक्ष ठेवून दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचण्याची रणनीती लष्करानं आखली आहे। त्यामुळे ऑपरेशन केलर दहशतवादाच्या मुळावर शेवटचा घाव घालून दहशतवाद्यांचा ऑल आउट सफाया करेल हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर मालेगावमध्ये झालेल्या संशयास्पद इंटरनेट ऍक्टिव्हिटीमुळे खळबळ माजली आहे। दहशतवाद विरोधी पथक आणि सायबर सेलच्या संयुक्त कारवाईमध्ये एका यंत्रमाग मालक तरुणाला अटक करण्यात आली आहे।
पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आलं। त्याची सुमारे 6 तास कसून चौकशी करण्यात आली। मालेगावमधला हा तरुण अटकेत आहे। पाकची वेबसाईट सर्च त्याने केली होती आणि यानंतर 6 तास त्याची कसून चौकशी करण्यात आलेली आहे। भारतीय नौदलाकडून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला आहे। प्रत्येक ध्येयासाठी सज्ज, मिशन यशस्वी, भारताच्या नौदलाची ताकद या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे। हा व्हिडिओ आपण बघतोय, यामध्ये भारताच्या नौदलाची ताकद, भारताच्या नौदलाचं सामर्थ्य, भारताच्या नौदलाची शक्ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि याच बळावर, याच जोरावर आज 130 कोटी भारतीय आपापल्या घरी सुखरूप आहेत, निश्चिंत आहेत। हेच ते नौदल ज्यानं शत्रू राष्ट्राला जीणं मुश्किल केलं होतं। हेच ते नौदल ज्यानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची ताकद दाखवलेली आहे। सीडीएस आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांनी आज राष्ट्रपतींची भेट घेतली। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर ही पहिलीच भेट झालेली आहे। द्रौपदी मुर्मू यांनी यावेळेस सिंदूरच्या या सगळ्या कारवाईचा आढावा घेतला आहे। राष्ट्रपतींकडून सैन्याच्या कामगिरीचं कौतुक करण्यात आलेलं आहे। तिन्ही दलाचे प्रमुख यावेळेस राष्ट्रपतींच्या भेटीसाठी म्हणून पोहोचले होते। तसंच सीडीएस जे आहेत ते देखील यावेळेस राष्ट्रपतींच्या भेटीसाठी पोहोचले। राष्ट्रपतींनी या संपूर्ण कारवाईचा आढावा घेतलेला आहे। कशा पद्धतीनं सैन्यानं ही कारवाई यशस्वी करून दाखवली त्याचा आढावा देखील राष्ट्रपतींनी घेतलेला आहे। तर ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल 70 देशांच्या संरक्षण प्रतिनिधींना माहिती देण्यात आलेली आहे आणि या मोहिमेतून भारत आणि पाकिस्तान संबंधांच्या सामान्यपणाची व्याख्या नव्यानं करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। रशिया, स्वीडन, नेपाळ, इजिप्त आणि अन्य देशांच्या दूतावासांमध्ये कार्यरत संरक्षण प्रतिनिधींची याबाबत बैठक पार पडली आणि या बैठकीत नव्या युगातील भारतानं लष्कराच्या श्रेष्ठत्वातून दर्शवलेलं सामर्थ्य, देशाचा दृढ निश्चय यावर भर देण्यात आलेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं। दोन्ही देशांमध्ये सध्या शांतता असल्याचं सांगताना त्यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांचं कौतुक भाईजान नूर खान बेस में आके गिरा है। Both have very powerful leaders, very strong leaders, good leaders, smart leaders, and it all stopped. Hopefully it'll remain that way, but it all stopped. I was very actually getting along. Maybe we can even get them together a little bit, Marco, where they go out and have a nice dinner together. Wouldn't that be nice? But we've come a long way, and it could be, millions of people could have died from that conflict that started off small and was getting bigger and bigger and bigger by the day. तर पाहूयात इतरही महत्त्वाच्या राजकीय बातम्या। माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली। त्यांच्यासोबत विनोद घोसाळकर, खासदार अनिल देसाई तसंच माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर हे बैठकीला उपस्थित होते। तेजस्वी घोसाळकर यांनी दहिसर विधानसभा प्रमुखपदाचा राजीनामा दिला आणि त्या ठाकरे सेना सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे तेजस्वी घोसाळकर यांचं मन वळवण्याचा उद्धव ठाकरे प्रयत्न करत असल्याचंही आता बोललं जात आहे। बोलणं झालेलं आहे। माझ्या समस्या आहेत त्या मी त्यांच्याशी मांडलेल्या आहेत। त्याचं आता उत्तर मिळालेलं आहे आणि त्याची म्हणजे काही आहेत प्रश्न, त्याची समस्या अजून आहेतच। त्याच्या अपेक्षा करते की ते मला लवकरात लवकर उत्तर देतील, त्याच्यावरून ठरवेन की काय डिसिजन घ्यायचा आहे। अजून असं काहीही मी निर्णय घेतलेला नाही आहे। अजूनही मी ठाकरे साहेबांबरोबरच आहे आणि मी अजून काही गद्दारकी केलेली नाही आहे। तर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा 2 दिवसांचा नाशिक दौरा रद्द झालाय। राज ठाकरे यांचा 15 आणि 16 मे असा 2 दिवसांचा नाशिक दौरा होता। राज ठाकरेंचा हा दौरा रद्द झाल्यानंतर नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे मुंबईतच उद्या बैठक घेणार आहेत। आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात मुंबईमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे चर्चा करणार आहेत। राज ठाकरे आणि उदय सामंतांच्या भेटीवरून राऊत यांनी टीका केली। राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे, कुणीही जाऊन पदवी घेऊ शकतं, त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत अशा शब्दात त्यांनी समाचार घेतलेला आहे। संजय राऊतांच्या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगलेली आहे।
मुक्त विद्यापीठामध्ये कोणी जाऊन पदवी घेऊ शकतो ना, काय त्याला काय ओपन नाही, ओपनच आहे ते. तिथे खिचडी पण मिळते, तिथे पदवी पण मिळते. मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील. फक्त आमची एक भूमिका, आम्ही अट म्हणत नाही, आमची भूमिका अशीच आहे की ज्याने महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या, महाराष्ट्रद्रोहाच्या भूमिका घेतल्या, ते कोणी असतील, आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये, हे अनैतिक संबंध ठेवता कामा नये. तर देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता राज ठाकरेंना जोरदार टोला आणलाय. आमची ट्रेन सुसाट आहे, कुठलाही स्पीड ब्रेकर लागणार नाही, कुणाला बूस्टर द्यायचा असेल तर ते देऊ शकतात, असा टोला फडणवीसांनी लगावलेला आहे. सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे. तसंच शिंदेंकडूनही राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. त्यावरून फडणवीसांनी हा टोला आणलाय. आता आम्ही तिघं एकत्रित आहोत. आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केलेली आहे. आता त्याच्यामध्ये कोणी स्पीड ब्रेकर आणू शकत नाही. कोणाला काही बूस्टर द्यायचं असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण स्पीड ब्रेकरला आता काही इथे जागा नाही. महाविकास आघाडीमध्ये घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे. काँग्रेसनंतर ठाकरे सेना शरद पवारांच्या भेटीला पोहोचली आहे. आमदार सचिन अहिर यांनी यावेळेस पवारांची भेट घेतली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चेला उधाण आलेलं आहे आणि त्यानंतर आपण बघतोय सचिन अहिर हे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. मवियामध्ये आता मात्र आपण बघतोय की हालचालींना वेग आलेला आहे. सचिन अहिर हे यावेळेस शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच आता काँग्रेसनंतर ठाकरे गटाचे सचिन अहिर यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. या भेटीचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. तर यावेळेस सचिन अहिर यांना शरद पवारांनी आपल्या कारमध्ये बसण्यास सांगितलं आणि कारमध्ये चर्चा करत शरद पवार आणि सचिन अहिर पुढे निघून गेले. शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या वक्तव्यानंतर घडामोडींना चांगलाच वेग आलाय. अजित पवारांच्या बंगल्यावरील कालच्या बैठकीनंतर आज शरद पवार पक्षाची बैठक होती आहे. मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक आयोजित केली आहे. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती या बैठकीला राहणार आहे आणि या बैठकीत राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. देशात राष्ट्रवादीचे नेतृत्व सुप्रिया सुळेंनी आणि राज्यात अजित पवारांनी करावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठी दोन्ही गटांनी सोबत यावं असं देखील म्हटलं जात आहे. सुप्रियाताई आहेच ना, कार्याध्यक्ष आहेतच, आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, त्या सांसद आहेत, त्या वरिष्ठ नेते आहेत, त्या प्रश्नच नाही. दोन्ही गट सोबत आले तर राज्यात म्हणजे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री देखील बनवता येईल असं देखील कार्यकर्ते बोलतात. असं आहे की या बाबतीत कुठेही चर्चा नाही, मी आपल्याला पहिले सांगितलंय. तर आपण बघतोय यावेळेस अजित पवारांच्या मुलाच्या साखरपुड्यात पवार कुटुंब एकत्र आलं होतं 10 एप्रिलला. त्याच दिवसापासून मनोमिलनाची चर्चा सुरू झालेली आहे. 13 एप्रिलला रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला शरद पवार अजित पवार एकत्र आले, त्यावेळेस देखील दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर 21 एप्रिलला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कार्यक्रमातही दोघे एकत्र आले, दोघांमध्ये बैठक झाल्याची चर्चा. 8 मे रोजी शरद पवारांचं एका मुलाखतीत सूचक वक्तव्य समोर आलं. राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा त्यानंतर सुरू झाली. 9 मेला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एकत्र आले. 12 मे रोजी मुंबईमध्ये सहकार विभागाच्या कार्यक्रमात शरद पवार, अजित पवार आणि फडणवीस एकत्र आले. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून आता अजित पवारांनीही मोठं विधान केलं. आगामी काळात पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी तसं वक्तव्य केलं असेल असं अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांना सांगितलेलं आहे. सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे. तर अजित पवारांनी नेमकं काय स्पष्ट केलंय, काय नेमकं म्हटलंय पाहूयात. दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कुठलीही चर्चा नाही. शरद पवार पक्षातील पदाधिकारी रामराम करण्याच्या तयारीत असतील, म्हणून शरद पवारांनी पक्ष एकत्रीकरणाबाबतचे सूतोवाच केला असेल.
पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी वक्तव्य केलं असावं. आणि यानंतर एक मोठी महत्त्वाची बातमी. लाडकी बहीण योजनेच्या नावानं बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. आणि या प्रकरणात जुहू पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे. बँक खाती प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रतीक पटेल गुजरातचा असून तो सध्या फरार आहे. विशेष म्हणजे आरोपींनी तयार केलेली बहुतांश बँक खाती ही पुरुषांचीच होती. नमूद गुन्ह्यामध्ये सर्वप्रथम आम्ही एक आरोपी अरेस्ट केलेला आहे, अविनाश कांबळे नावाचा. त्या सदर आरोपी हा नेहरूनगर या झोपडपट्टीमध्ये काही लोकांना बँक अकाउंट ओपन करून देत आहे व प्रत्येक बँक अकाउंटमागे 1000 रुपये देत आहे अशी आम्हाला माहिती मिळाली. बँक अकाउंट ओपन करण्यासाठी गेलं तर त्यांनी लाडकी बहीण या योजनेच्या नावाचा वापर केलेला आहे. ते सर्व 150च्या जवळपास असलेले बँक अकाउंट आम्ही सीज केलेले आहेत. नमूद बँक अकाउंटमध्ये असलेली अमाऊंट देखील आम्ही होल्ड केलेली आहे. लाडकी बहीण योजनेवरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर चांगलीच आगपाखड केली आहे. मुळात लाडकी बहीण योजनाच बोगस आहे, मत विकत घेण्यासाठी ही योजना आणली असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मुळात लाडकी बहीण योजनाच बोगस आहे. जसं अनेक वर्ष स्वातंत्र्य सैनिक पेन्शन योजना त्याच्यामध्ये अनेक लाभार्थींनी खोट्या पद्धतीने लाभ घेतला, तशी ही लाडकी बहीण योजना आहे. आणि ती फक्त राजकीय फायद्यासाठीच निर्माण केली. आपापल्या लोकांना पैसे देऊन त्या पैशाचा वापर निवडणुकीत व्हावा, मतं विकत घेण्यासाठी, त्यासाठीच या योजनेचा वापर झाला. आता 2100वरून 500वरती आणलं आहे. त्या 500मध्ये घोटाळा सुरू आहे. तुम्ही काय करणार त्याला? ह्या ज्या भ्रष्टाचाराच्या डिलेव्हऱ्या फार सुरळीत होत आहेत, बाकी सगळ्या कोणाच्या होत नाही त्यांच्या. तर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. कुख्यात गँगस्टर गजामारणेची मटण पार्टी पुणे पोलिसांना चांगलीच भोवलेली आहे. आणि यावेळेस एका अधिकाऱ्यासह 5 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. मोकोकांतर्गत गजा मारणे पुण्यातल्या एरवडा जेलमध्ये शिक्षा भोगतोय. त्याला काही महिन्यांपूर्वी सांगली कारागृहात घेऊन जाण्यात आलं होतं आणि त्यावेळेस गजा मारणेनं पोलिसांसमोरच महामार्गावरील ढाब्यावर मटण पार्टी केली. आरोपी असूनही ढाब्यावर जेवण देणं आणि बेजबाबदार वागणुकीमुळे पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. आणि याशिवाय गजा मारणेला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या 3घांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर आपण बघतोय गजा मारणेची मटण पार्टी यावेळेस समोर आली आणि त्यामुळे पोलिसांना ही मटण पार्टी चांगलीच भोवलेली आहे. 5 पोलिसांना घरी जावं लागलंय. तर नेमकं प्रकरण काय ते आपण पाहूयात. गुंड गजा मारणे सांगली जेलमधून घेऊन जात असताना ढाब्यावर पोलिसमॅन थांबवून जेवण केलं. आरोपी असूनही ढाब्यावर जेवण देणं हा पोलिसांचा बेजबाबदारपणा होता आणि त्यामुळे 5 पोलिसांना या ठिकाणी निलंबित करण्यात आलेला आहे. गजा मारणेच्या 3 साथीदारांवर गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचा न्यायालयीन आदेशानुसार येरोडा कारागृह येथून त्याला सांगली कारागृह येथे नेत असतानाचा हा घडलेला प्रकार आहे, ज्यामध्ये त्याला तिकडे नेत असताना गार्ड म्हणून जे नेमलेले पोलीस अधिकारी आणि अंमलदार होते त्याच्यामध्ये API राजगुरू तसंच इतर 4 अंमलदार, हवालदार बामगुडे, हवालदार मेमाने सचिन, हवालदार रमेश मेमाने आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल परदेशी या 5 जणांवरती सुद्धा कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे